नमस्कार, मी प्रगतीस कॉर्नरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधीकधी ब्लाऊज पीस असे असतात की त्यांना एकाच साईडला काठ दिलेला असतो आणि मग तो काठ आपल्याला एक तर स्लीव्जला यूज करावा लागतो किंवा मग पाठीमागच्या साईडला यूज करावा लागतो. तर असंच या ब्लाऊज पीस तर थोडासाच तो पार्ट यूज करून मी स्लीव्जला छान असा लुक द्यायचा प्रयत्न करते. तर फार थोडासा अगदी उरलं होतं हे नक्कीचा काठ म्हणजे तयार करून, तर त्यालाच मी आता थोडंसं नकळत 1-2 सूत याला फोल्ड करून टिप मारून घेते फिनिशिंगसाठी. आणि त्यानंतर ह्याला जसं आपण लेस वगैरे लावतो तर त्या पद्धतीनं याला मी मेन फॅब्रिकवरती अटॅच करून घेते. आणि त्यानंतर मग आपल्याला पूर्ण बाजूनी शिलाई देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. आणि हे टिप मारून झाल्यानंतर फोल्ड करून एक दाब टिप मारून घ्यायची. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर हे ट्राय करून बघा. प्रत्येक वेळी शिलाई देऊन झाल्यानंतर जिथे जिथे आपण जॉईंट देतो तिथे एक दाब टिप देऊन घ्यायची अगोदर, तर त्याने कपडा छान बसतो. तर लेस लावून झाली, अस्तरही लावून झाला. आता बाजूनी पूर्ण मी शिलाई करून घेते. पूर्ण स्लीव्जला कच्ची शिलाई मारून घेते साईडला. आणि त्याच पद्धतीनं मी सेम पद्धतीनं दुसरी पण स्लीव्ज तयार करून घेतली होती आणि ते तुम्हाला दाखवते. इथं कट पण करून झाला आहे. बऱ्याच वेळा असा प्रॉब्लेम येतो, प्लेन जर स्लीव्ज ठेवली तर ती स्लीव्ज बिलकुल चांगली नाही दिसत. आपण पाठीमागं खूप छान डिझाईन केली आणि स्लीव्ज प्लेन आहे तर बिलकुल चांगलं नाही वाटत. त्यासाठी अशा आपण ट्रिक छोटे यूज करू शकतो. त्यानंतर मी इथं पॅच लावून घेते. जर तुम्हाला प्लेन ठेवलं तरी छान दिसेल. आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.